हॅलो नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या लेकी बहिणी केली भाजी वालाची भुकरी आणि मस्त जेवण करणार आहे मी आता. तर जुनी लोक म्हणायची एकतरी लेक असावी, तर का असावी पहा. ह्या असल्या मिठाच्या घुगऱ्या मला ना खूप आवडतात. तर माझी दोन्ही पोरं लहान असताना मी त्यांना अशा घुगऱ्या बनवून द्यायची. वालात माझ्या स्वतःच्या शेतामध्ये वालाचं पीक घ्यायची मी. आणि तर वाल केल्यानंतर त्या शेंगा आल्या ना की मस्त दोन्ही पोरं मी असे जायची खोडून आणायची शेंगा त्या, आणि त्याच्या वालाच्या घुगऱ्या आहेत ना त्या अशा शिजून मिठामध्ये पोरांना द्यायची खायला. तर त्यांना पण लहानपणापासून त्या वालाच्या घुगऱ्या शिजवलेल्या मीठ घालून आवडतात आणि मला पण आवडतात. तर हे पहा, मी आज उशिरा उठले आणि उशिरा उठस तोपर्यंत आमच्या दीदीचा स्वयंपाक झाला होता. तिला जायचं होतं बाहेर, तर तिने स्वयंपाक वगैरे करून माझ्यासाठी ह्या घुगऱ्या ठेवलेल्या आहेत. तर किती भारी वाटतं ना, कुणीतरी आपल्यासाठी आपली काळजी घेतं किंवा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करतं, तर खूप छान वाटतं असं. तर ह्या आहेत घुगऱ्या. तर याच्यासाठी म्हणतात एखादी मुलगी असावा, आणि खरंच माझी मुलगी, मी इतकी बडबड करते, तिला इतकी रागवत असते, इतकी बोलत असते ना, तर ते बोलण्याचा माझा उद्देश पण तिचं चांगलं व्हावं, भलं व्हावं याच्यासाठीच असतो. आपण काही काही गोष्टी शिकवत असतो मुलांना, तर ते त्यांचं चांगलं व्हावं म्हणून शिकवत असतो. पण मग मुलांना कधी कधी राग येतो, पण पोरं सोडून पण देतात. आणि आपण पण आपली मुलं असतात, आपण पण त्यांचं मनावर धरत नाही, असं असते. त्याच्याकरता काही काही लोक म्हणतात की म्हणजे कसं, एखादी सून जर आली घरामध्ये तर तिला मुलीसारखा जीव लावा, पण सुनांनी पण मुलीसारखं व्हायला पाहिजे ना. सुनेला जर आपण चुकीच्या गोष्टीबद्दल बोललो तर सून रागराग करते, मनात ठेवते त्या गोष्टी. आणि सासूसुद्धा सून जर बोलली तर मनात ठेवते, रागराग करते. तर जसं आईचं आणि मुलीचं नातं आहे तसंच सुनेचं आणि सासूचं नातं व्हायला पाहिजे, आणि सासूचं सुद्धा सुनेबरोबर तसं व्हायला पाहिजे. तर घरातले ज्या व्यक्ती आहे, जे कुटुंब आहे, त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे, तेव्हा तो संसार सुखाचा होतो. तर हे पहा, मी नवीन फुलं हे आणली होती ऑनलाईन आणि ती अशी ठेवलेली आहेत. ते कसं वाटते ना, छान वाटतात ना. त्या दिवशी तन्वीशने आणि मी ठेवल्यात अशी. इकडे एक ठेवलंय आणि हे पहा इथे एक ठेवलंय, किती सुंदर दिसते ना. आणि इथं पण ठेवलेत. तर चला आता जेवण करते मी, या जेवायला. याच्यासाठी असावी एक लेक. तुम्हाला पण आहे का लेक?